म्हणजे नमस्कार नमस्कार. मी प्रफुल्ल कापसे, राहणार हिवरा धरणे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ. आणि आपणा सर्वांचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल प्रगत शेतकरीमध्ये. मंडळी, रब्बी तुरीचे पीक पाहायला आम्ही बाबुळगाव तालुक्यामध्ये चोंडी पंचगावान या गावामध्ये इकडे आलो होतो. आणि रब्बी तुरीचे पीक पाहता पाहता अनायसे त्यांच्या शेतामध्ये रब्बी तूर होतं. सचिन भाऊ कदम जे शेतकरी आहे, तर यांनी मोहरी या पिकाबद्दल आम्हाला सांगितलं आणि नंतर लगेच आम्ही ह्या मोहरी पिकामध्ये इकडे आलो. तर मंडळी, हे पीक जे आहे मोहरीचं, हे बाबुळगाव तालुक्यामध्ये फार कमी गावामध्ये आहे. परंतु जेव्हा सचिन भाऊने सांगितलं की 2012 पासून या मोहरी पिकाची लागवड करत आहे आणि त्याच्यापासून चांगलं उत्पादन घेत आहे आणि कंटिन्यू दरवर्षी 5 एकर 6 एकर यावर्षी 8 एकर त्यांची वाली मोहरीचं पीक आहे. तर जास्त वेळ न जाऊ देता या संपूर्ण पिकाबद्दल आणि या पिकाचं व्यवस्थापन कसं केलं आणि त्यांना ही प्रेरणा कुठून मिळाली, कसं इतंभूत सर्व अशी माहिती या ठिकाणी सचिन भाऊ देणार आहे. नमस्कार, मी सचिन त्र्यंबकराव कदम, राहणार चोंडी, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. भाऊ, तुम्हाला माझा हा पहिला प्रश्न की मोहरी पीक लागवड करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं, कसं लागवड केली, प्रेरणा कुठून मिळाली याची तुम्हाला? एक आमचे मित्र आहे रविभाऊ चौधरी म्हणून, बरं, ऑर्गनायझर या पायोनियर कंपनीचे. म्हणजे ही जे बियाणं आहे हे पायोनियर कंपनीचं. त्यांनी आमच्या गावात आले होते. ते म्हणजे 1 एकर तरी लावून पहा, म्हणजे नवीन म्हणजे 2012 मध्ये नवीन म्हणजे सुरुवात होती आपली ह्याचीवाली कंपनीची. अच्छा, मोहरी बद्दल आपल्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये. बरं. तर मी त्यावेळेस 2012 मध्ये 1 एकर लावली ती मोहरी. अच्छा, 1 एकर लावल्यावर मला त्यावेळेस एका एकरामध्ये 7 क्विंटल मोहरी झाली. अच्छा. आणि त्यावेळेस भाव काय मिळाले होते? त्यावेळेस भाव होते 4,800 रुपये. म्हणजे समजून त्याला 35,000चं एकरी उत्पादन झालं. हो. त्याला एकूण पिकाला खर्च किती आला असेल अंदाजे, लावणीपासून तर काढणीपर्यंतचा? त्याच्यामध्ये लावणीपासून बी तर तुम्हाला कंपनीचं आहे देते. बरं. बी आणून देते. बरं. आणि बिया आणि त्या युरियामध्ये मिक्स करून टाकणं आहे समजा. असं म्हणजे पेरणी करणं आहे. पेरणी म्हणजे साऱ्या फाडून घेणे आहे. वरून जसं आपण ती कसा टाकतो युरियामध्ये मिक्स करून, तसं आम्ही युरियामध्ये मिक्स करत असतो. नाही, म्हणजे पहिले काकर फाडून घ्यायचे. काकर फाडून घ्यायची पहिले. अंतर किती घ्यायचं? 1.5 फुटाचं. अच्छा, 1.5 फुटाचं काकर फाडून घ्यायचं. हा. असं आपलं बायांच्या हाताने युरिया प्लस मोहरीचं बी असं मिक्स करून टाकून टाकायचं. घ्यायचं. आणि एकरी बियाणं किती टाकायचं? एकरी बियाणं 1 किलो 200 ग्राम. बरं. त्याच्यानंतर असं समजून चालला की काकर फाडले, बियाणं तुम्ही टाकून दिलं. पाण्याची पाळी किती वेळ द्यायची? हा, पाण्याची जे आपलं स्प्रिंकलरचं पाणी आहे तर म्हणजे 1.5 घंटा टाकल्यावर. त्याच्या अगोदर पाणी नाही द्यायचं? म्हणजे रोटावेटर मारायचं, काकर फाडायचे, बी डोबायचं, बस 1.5 घंटा एका नोझलवर. एका नोझलवर 1.5 तास पाणी द्यायचं. हा. त्याच्यानंतर मग दुसरं पाणी लगेच एका पाण्यामध्ये निघून येते. निघून आल्यावर पुन्हा दुसरं पाणी देऊन द्या. किती दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं लागेल? 8 दिवसाच्या पाणी. बरं. आणि ह्या पिकाचा जो कालावधी आहे, जसं आता किती दिवस झाले असेल हा पेरून? हा, याला झाला 62 दिवस. 62 दिवस म्हणजे 2 महिने झाले. 2 महिने. आणि अजून आता याला किती वेळ लागेल निघायला? आता बस हे 35-40 दिवस. 40 दिवस म्हणजे जवळजवळ मंडळी 100 दिवसाचं पीक. जसं आपलं चण्याचं पीक आहे 100 दिवसाचं, असंच हे 100 दिवसाच्या आसपास हे मोहरीचं पीक आहे. तर एकंदरीत मला असं वाटतं की 100 दिवसामध्ये शेवटी किती दिवस म्हणजे वाढल्यानंतर पाणी, शेवटचं पाणी दिल्यावर किती दिवसांनी कापायला येते? शेवटचं पाणी दिल्यावर 15 दिवसामध्ये. 15 दिवसांनी. म्हणजे तरी पण मला असं वाटतं 5-6 पाणी नाही, स्प्रिंकलरचे 3 पाणी, हा, जमिनीतले 2 पाणी. अच्छा, म्हणजे पट पाणी द्यायचं? पट पाणी, साऱ्याचं पाणी द्यायचं. बरं. आपले पायापाले शेतात पाडून दिले बरोबर. 1.5 फुटा म्हणजे हे शेवटचं पाणी. पहिले स्प्रिंकलरनं 2 पाणी देऊन द्यायचे. आणि बस एवढी कमरीच्या वर झाली, 3 फुटाच्या वर झाली तर मग साऱ्याचं पाणी 2 पाणी देऊन द्यायचं. 15-20 दिवसाच्या फरकाने. बरं. साऱ्याचं पाणी द्यायला मग ओळखायला येते का? कारण हे तर पीक पूर्ण झाकून गेलेलं आहे. नाही, म्हणजे आपले जिकून उतर पाडगर आपलं तिकून असं म्हणजे रस्ता करायचा, भांग करायचा. अच्छा, असा भांग करायचा. आम्ही तिथून भांग केला आहे. हा, म्हणजे साऱ्या ह्या किती फुटानंतर आहे? म्हणजे असा भांग करून घेतला आपण. म्हणजे भांग करत गेलो आपण असं. हो, नाही, आता हे तास जे आहे हे दाखवू शकता इथे. जसं हे 1 तास झालं, नंतर हे दुसरं तास आहे, नंतर तिसरं तास आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक तासानं तुम्ही डवऱ्याच्या साऱ्या मारून घेतल्या? प्रत्येक साऱ्या भर दिल्यामुळे ते दांड पडले, सरी वरंबा. आणि ह्या सरीने तुम्ही पाणी देता? बरं. पाणी द्यायचं म्हणजे कसं, पाईप लावून दिला आपल्याला माहित पडते, माणसाची गरज नाही. 1-1.5 घंट्यामध्ये पोहोचते, 2 घंटे पोहोचते. टायमिंग लावून बरोबर पाणी देऊन जायचं. काही अंदर घुसाचं काम नाही. अच्छा, म्हणजे 2 स्प्रिंकलर आणि 2 पट पाणी. तणनाशक साठी काही उपाययोजना?
हेच एक तणनाशक अच्छा. म्हणजे मंडळी तणापेक्षा हे खूप फास्ट वाढत असल्यामुळं तणाला वाढूच देत नाही. म्हणजे तणाची निंदण्याची आणि तणनाशक मारण्याची कटकट मिटली. काही गरज नाही. बरं, त्याच्यानंतर दुसरा विषय असा की याला खत कोणते दिले? आता आम्ही 10-26 दिले ना. एकरी किती? एकरी एक बॅग. एक त्याच्यासोबत असं काही मायक्रोन्यूट्रॉन मायक्रोन्यूट्रॉन 10 किलोची बॅग. सल्फर 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 एकरी 10 किलो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट अशी की खताचे किती डोस? मग एकरी पहिल्या वेळेला एकरी म्हणजे जेव्हा पेरत नाही का आपण तेव्हा एकरी एक बॅग. नंतर मग अशी म्हणजे 3 फूट झाली तेव्हा फेकून द्यायची, लगेच भर दिल्यावर ते एकरी एक बॅग. म्हणजे 2 बॅग. म्हणजे एकरी 2 बॅग खत दिलं. म्हणजे असं काही विशेष खताचं खूप मोठं नियोजन नाही, निंदण्याचा विषय नाही. बरं, याच्यावर रोगराई काहीच नाही. आता एकच फवारणी म्हणजे आपला तुम्हाला. अच्छा, एकच फवारणी झाली का? एकच फवारणी. बरं, केवढा असताना? बस एवढं आपले 4 फुट जवळपास त्यावेळेस फवारणी केली. एक फवारणी झाली. अच्छा, म्हणजे याच्यावर काही रोगराई वगैरे काही येत नाही. याच्या ज्या आहे मंडळी शेंगा दिसत आहे, ह्या आहे मोहरीच्या शेंगा. तर याच्यापासून दरवर्षी तुम्ही आता 2012 पासून लावून राहिले, म्हणजे खरीप 2024-25चं हे पीक आहे. तर आता ह्या 12 पासून जर पाहतो म्हटलं तर जवळजवळ 12 वर्ष. मग 12 वर्षामधला तुमचा एक अनुभव आमच्या शेतकरी बांधवांना सांगा ना जरा. 12 वर्ष म्हणजे सर्व पिकाचे भाव म्हणजे असे म्हणजे कमी जास्त होत असते. या पिकाचे भाव पक्के आहे, ठरलेले आहे. कंपनीशी आपलं टायअप आहे आमचा. आम्हाला हे पिकल्या एवढे म्हणजे 1 क्विंटल जसं आता यावर्षी 6,800 रुपये भाव झाले आहे. बरं, हे आम्हाला म्हणजे पक्के भेटणार आहे. बाकी पिकाचं का आता चना मागच्या वर्षी 6,500 खपला, यावर्षी खपते नाही खपत. बरं, असं आहे. म्हणून हे कसं आहे प्रामुख्याने चांगलं म्हणजे आम्ही दरवर्षी लावत असतो. चांगलं पीक आहे एकदम हे. अच्छा, पिकाऊ पीक आहे. अजून असं कधी ॲव्हरेज मध्ये कमी नाही आला कधी. अच्छा, आणि खर्च फार कमी. म्हणजे एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर एकरी यावर्षी किती उत्पादन यायला पाहिजे आता तुमच्या अनुभवावरून? 7 ते 8 क्विंटल. 7 ते 8 क्विंटल. म्हणजे आपण 7 क्विंटल जरी पकडतो म्हटलं तर 6,800 भाव. 6,800 म्हणजे साठी एकूण म्हणजे जवळजवळ म्हणजे 50,000 रुपयापर्यंतचं एकरी उत्पादन आपल्याला ह्या मोहरी पिकापासून भेटून राहिलं, जे की आपण आज शेती करताना असं वैतागलेलं आहे. बऱ्याच पिकांना वगैरे खूप त्रास होऊन राहिलेला आहे. पैशाचा हिशोब लागून राहिला नाही, खर्चाचा हिशोब मेळ लागून राहिलेला नाही, मजूर मिळत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मोहरीचं पिकाची निवड केली आणि त्याच्यापासून आज एकरी 50,000 रुपयापर्यंतचं ते उत्पादन आता घेत आहे. त्याच्या मागे जर भाऊ हे कापणी कशाने करणार आहे तुम्ही? आता बाया लावून समजा, बाया लावून म्हणजे असं समजा सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकरी 10,000 रुपये खर्च. एकरी 10,000. एकरी 10 म्हणजे 40,000 रुपये एकरी नफा त्यांना मिळणार आहे. आणि रोगराईचं टेन्शन नाही. आणि विशेष म्हणजे अजून डुकरं, वांदेर याचा काही हे सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर डुकरापासून आपण शेतकरी लोक खूप वैतागलेला आहो. रुई आहे, त्याच्यानंतर बंदर आहे, कमी त्रासात हे पीक आहे. चांगलं पीक आहे. बिलकुल बिलकुल. बरं, आता तुमच्या ह्या चोंडी गावामध्ये जसं तुम्ही लागवड करत आहे, अजून काही शेतकरी बांधव आहे का तुम्हाला? 6 जण आहे. बरं, जर 6 जण समजा आहे आणि आजूबाजूला वगैरे समजा तालुक्यामध्ये आजूबाजूला आहे ना, इकडं किती लोक असतील, किती गाव असतील असे? असे लोक 25-30 लोक आहेत. 25-30 तालुक्यामध्ये एकूण 25-30 लोक लागवड करून राहिले. बरं, थोडंसं मला एक आता माझ्या मनात असा प्रश्न येऊन राहिला की 25-30 तुम्ही शेतकरी लागवड करून राहिले, पण म्हणजे वाढून का बरं नाही राहिलं, किंवा बाकी लोक तुमची प्रेरणा का बरं नाही घेऊन राहिले? म्हणजे काय अडचण येत असेल लोकांना? कसं आहे म्हणजे कोणाला म्हणजे नियोजन बरोबर करत नाही काही लोक. अच्छा, मन लावून शेती म्हणजे पाणी केव्हा द्यायचं, फवारणी कशी द्यायला लागते, केव्हा द्यायला लागते, सल्फर कोणी सल्फर टाकत नाही. त्याला खूप मोठं सल्फरची आवश्यकता आहे. अच्छा, सल्फर म्हणजे तेलवर्गीय पीक असल्यामुळे सल्फरची गरज चांगली आहे. अच्छा, आणि जेव्हा मला त्या फुलाच्या अगोदर पाणी म्हणजे पाणी पाहिजे नसेल. अच्छा, पाणी फुलाच्या अगोदर पाणी आणि एक फुल संपल्यावर दुसरं पाणी. अच्छा, त्याच्या म्हणजे लोक करायला नाही पाहत. हाय बा मोहरी हाय करायचं म्हणजे करत असं करते. म्हणजे सुरुवातीला जास्त त्रास नाही पेरून देणे, पण त्याचं ते दुर्लक्ष होऊन जाते पाणी देण्यामध्ये, किंवा जसं तुम्ही खताचं नियोजन म्हणता. पण असं काही खूप असं खास नियोजन नाही दादा या पिकाचं. हे नाही, पण दुर्लक्ष करते. म्हणजे पेराचं सोडून द्यायचं. म्हणजे आता आजकाल म्हणजे कोणत्याही पिकावर लक्ष दिल्याशिवाय ते पिकणारच नाही. आणि हे थ्रेशर मशीन न काढायचं, ट्रॅक्टरची मशीन जे असते ते. बरं बरं बरं. आपल्या इथेच आपले सेटिंग सर्व तयारच आहेत. अच्छा, दरवर्षी शेतकरी बरं आहेत. अच्छा, बरोबर ते निघतेच की. अच्छा, बरोबर काढतो. अच्छा, आणि ह्या पिकासोबत समजा तुमच्याकडे काही चना पण आहे? चना आहे. अच्छा, म्हणजे आता ह्या मोहरीवर पुढच्या वर्षी काय नियोजन राहील तुमचं? याच्यावर आता मी चना घे. नाही, पुढच्या वर्षी खरीप मध्ये काय घ्याल? खरीप मध्ये आम्ही सोयाबीन घेणे. सोयाबीन नंतर चना. इकडे पिकाची फेरपालट. बऱ्याच ठिकाणी काय होतं आपलं, सोयाबीन चना त्याच्यामुळे काय होतं की मर वगैरे जास्त येऊन जाते, उत्पादन पाहिजे असं येत नाही. तर आज यांच्या शेतामध्ये जर पाहतो म्हटलं आपण, तर दादा इकडे चना दाखवा.
या चण्याला जर पाहतो म्हटलं तर बघा किती लवर पोरसा सुंदर चना दिसून राहिलेला आहे, कारण इथे मागच्या वर्षी मोहरी होती इकडे. अच्छा, म्हणजे मोहरी नंतर सोयाबीन नंतर तुमची मोहरी झाली, मोहरी नंतर पुन्हा सोयाबीन, त्याच्यावर चना झाला. म्हणजे पिकाची फेरपालट हे आपल्याला खूप महत्वाचे आहे. तर मला असं वाटतं भाऊ की एकंदरीत येणाऱ्या काळामध्ये तुमच्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या शेतकरी बांधवांनी काही प्रमाणात का होईना की मोहरीची लागवड करायला पाहिजे. आणि तुम्ही जे म्हटलं मगाशी बोलताना की हे पायोनियर कंपनीनं तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे बियाणं तेच देते आणि माल पण तेच घेऊन जाते आणि त्यांचेच कट्टे राहते. आणि माल नेल्यानंतर काटा इथे होतो की त्यांच्याकडे तिथे होतो, इथे करते काटा, इथे कर मला इथे करते, त्यांच्या ते लॉट नंबर प्रमाणे तिथे काटा करते, तिथे काटा करते. आणि काटा केल्यानंतर पैसे तुमचा माल विकल्यावर किती दिवसानं येते? 15 दिवसामध्ये, 8 दिवस. म्हणजे मंडळी पैशाला सुद्धा काही जास्त दिवस लागत नाही. आणि आज 12 वर्ष झालेले आहेत दादा या मोहरीची शेती करत आहे. तर त्याच्यामुळं याच्यामध्ये मला असं वाटतं की कंपनी सुद्धा विश्वासू आहे आणि दरवर्षी या गोष्टी चालत आहे. थोडं भाऊ एकदा मोबाईल नंबर तुमचा सांगून द्या आमच्या शेतकरी बांधवांना. मोबाईल 96 23 66 83 50. 96 23 66 83 50 हा भाऊचा मोबाईल नंबर आहे. आपल्याला जर मोहरी पिकाची लागवड करायची असेल किंवा काही माहिती लागली तर भाऊला नक्की फोन करा. त्यांना शेतीमध्ये खरंच खूप इंटरेस्ट आहे. मगांपासून आम्ही शेती पाहत होतो, तुरीचे प्लॉट पाहिले, चना पाहिला आणि आता ह्या मोहरीमध्ये आलो आणि खरोखर एक आनंद वाटला की आज तरुण पिढी जर पाहतो म्हटलं तर शेतीकडे वळताना दादा दिसत नाही. बरोबर. कारण जुने लोक जे आहे, कारण आता माझ्या यूट्यूब चॅनलमुळं मला जे फोन येतात शेतकऱ्यांचे किंवा चॅनलवर जे लोक कमेंट करतात तर त्याच्यामध्ये बरेचसे शेतकरी हे सर्व्हिस केल्यानंतर रिटायर झालेले आहे किंवा आपला जो शेतकरी आहे तो 55-60च्या वरचा आहे, 50च्या पुढचा आहे. आणि असं पर्सेंटेज हे 60-70% येते आणि 30% हे तरुण शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात. त्याच्यावरून लक्षातच येते की शेतीमध्ये इंटरेस्ट आता पहिल्यासारखा या तरुण पिढीला राहिला नाही. आणि त्याचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला बाजारभाव मिळून नाही राहिले आणि उत्पादन करताना जो त्रास होऊन राहिला, मजुरीचा त्रास, त्याच्यानंतर वाढणारा खर्च आणि पीक निघाल्यानंतर जेव्हा आपण विकायला जातो तेव्हा भाव असे मिळत नाही. त्याच्यामुळे निराशा ही तरुण पिढीला येत आहे शेतीमधून. म्हणून तरुण शेतकरी ह्या शेतीकडे वळताना दिसत नाही. परंतु जे भाऊंनी चांगलं असं सुंदर त्यांचं शेतीचं नियोजन करून सुंदर शेती पिकवलेली आहे. आणि खरोखर मला असं वाटतं की तरुण शेतकऱ्यांनी दादापासून प्रेरणा घेण्याची खूपच आवश्यकता आहे. तर भाऊ खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि अशी जे सविस्तर अशी तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मंडळी. धन्यवाद.